अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी खूप खूप आणि मनापासून स्वागत करते. 9 एप्रिल ते 15 एप्रिल हा आपला सप्ताह श्री गुरुचरित्र पारायण किंवा स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करण्याचा आहे. कारण स्वामी समर्थ महाराजांची जी पुण्यतिथी आहे ती 15 एप्रिलला आहे आणि या निमित्तानं याचं औचित्य साधून आपल्याकडून जेवढी सेवा घडेल, जेवढी जास्तीत जास्त सेवा घडेल तेवढे आपण करण्याचा प्रयत्न करत असतो. कारण ब्रह्मांडामध्ये जे स्वामी तत्व आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये जागृत असतं आणि या काळात सेवा केलेली ती स्वामींच्या चरणी आपली अर्पण होत असते, डायरेक्ट स्वामींपर्यंत पोहोचत असते आणि याची जी पुण्यप्राप्ती आहे ती आपल्याला अधिक पटीने अधिक फलदायी ठरत असते. तर ही स्वामी सेवा करायची आहे, पण बऱ्याच जणांना गुरुचरित्राचं पारायण करायला जमत नाही बघा. कारण या पारायणामध्ये बऱ्याच नियमटी असतात आणि ते त्या पाळून आपल्याला हे पारायण करायचं असतं किंवा याच्यासाठी आपल्याला वेळ द्यावा लागतो. वेळ काढून हे पारायण करायचं असतं. आपल्या आयुष्यातला थोडासा वेळ म्हणजे रोजच्या दैनंदिन जीवनातल्या ह्या सप्ताहामध्ये आपल्याला थोड्यातला थोडा वेळ काढून जो आहे तो स्वामी सेवेसाठी द्यायचा असतो. पण काही जणांना नोकरीमुळे व्यवसायामुळे या गोष्टी करायला जमत नाही, पण स्वामींची सेवा करायची इच्छा असते. आपल्याकडून काहीतरी छोट्यातली छोटी सेवा घडावी ही इच्छा असते. बऱ्याच जणांच्या आयुष्यामध्ये खूप प्रॉब्लेम असतात बघा. घरामध्ये सारखं दुखणं येत असतं, आजारपण येत असतं. एकाचं झालं की एकसारखं आजारी पडत असतं. घरामध्ये लक्ष्मी टिकत नाही. घरामध्ये सारखं भांडण तंटा कटकटी या गोष्टी चालू असतात. कोणाला नोकरी भेटत नाही. मुलांच्या प्रगतीमध्ये अडथळे, असे असंख्य प्रॉब्लेम असतात. ते प्रत्येकाच्या आयुष्यात असतात आणि या सगळ्यावरती काहीतरी मार्ग मिळावा म्हणून आपण स्वामी सेवा करत असतो. तर आता ही स्वामी सेवा करताना आपण कोणती सेवा करू शकतो ज्यामध्ये जास्त नियमअटी न पाळता कमीत कमी वेळात जास्तीत जास्त सेवा आपल्याकडून घडावी. सेवा करायला कोणतेही नियमअटी नाहीत किंवा बंधनं नाहीत. आपण नामस्मरण ही जी सेवा आहे ती उठल्यापासून झोपेपर्यंत कधीही कुठेही करू शकतो. पण तारक मंत्राची सेवा जी आहे ती तुम्ही जर संकल्पयुक्त करत असाल सेवा आणि तारक मंत्राची सेवा जर तुम्हाला करायची असेल तर या गोष्टीचे काही नियम असतात. ते कसे आहेत आणि ही सेवा कशी करावी, तारक मंत्राचं तीर्थ कसं बनवावं, तर हेच आपण आजच्या व्हिडिओमधून बघणार आहोत. तारक मंत्राची सेवा तुम्हाला करायची आहे, मग ती तुम्ही 7 दिवस, 11 दिवस, 21 दिवस, 51 दिवस, 108 दिवस म्हणजे तुम्हाला हवे तेवढे दिवस तुम्ही करू शकता. उद्यापासून तुम्ही तिथून पुढचे कितीही दिवस तुम्ही सेवा केली किंवा आयुष्यभर जरी करत राहिला, कंटिन्यू तुम्हाला हवी आहे तोपर्यंत जरी सेवा ही करत राहिला तरी सुद्धा काही हरकत नाही. पण ही सेवा तुम्हाला करायची आहे. तुमच्या घरातील अडचणी ज्या आहेत त्या कमी व्हाव्यात, तुमच्या घरातील जे प्रॉब्लेम्स आहेत ते कमी व्हावे, त्याच्यातून काहीतरी मार्ग मिळावा यासाठी तुम्ही ही सेवा करत असता. तर तारक मंत्राचं तीर्थ बनवायचं असतं. तर ते कसं बनवायचं बघा. सगळ्यात अगोदर तर ज्या दिवसापासून तुम्ही ही सेवा करायला सुरुवात करणार आहात त्या दिवशी तुम्हाला स्वच्छ आंघोळ करून घ्यायचे आहे. देवासमोर बसायचं आहे. देवाची पूजा करून घ्यायची आहे. स्वामींचा फोटो असेल, मूर्ती असेल त्याच्यासमोर तुम्हाला धूप दिवा अगरबत्ती लावून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला संकल्प करायचा आहे. स्वामी समर्थ महाराजांना तुम्हाला सांगायचं आहे की तुम्ही कशासाठी सेवा करताय. तुमचं नाव, तुमचं कुळगोत्र जे काय आहे ते स्वामींना सांगायचं आहे आणि या गोष्टीसाठी स्वामी महाराज मी तारक मंत्राची सेवा करते, ही सेवा माझ्याकडून पूर्ण करून घ्या. याच्यामध्ये झालेल्या चुका यांची मला क्षमा करा. त्या चुका तुमच्या पदरात घ्या आणि याच्यातून मला मार्ग दाखवा आणि ही झालेली सेवा मी तुमच्या चरणी अर्पण करते किंवा करतो असं म्हणून तुम्हाला ही सेवा चालू करायची आहे. आता तारक मंत्राचं तीर्थ बनवायचं तर त्यासाठी तुम्हाला एक भांडं घ्यायचं आहे. मग तो काचेचा ग्लास असेल किंवा स्टीलचा तांब्या असेल, पितळेचा असेल, चांदीचा असेल, तो घ्यायचा आहे. आता काचेचा ग्लास जर घेतला तर उत्तम, कारण पारदर्शक असतो आणि त्याच्यातून तुम्हाला म्हणजे वरतून तर आतमध्ये तर पाणी दिसतं पण बाहेरून पण पाणी दिसत असतं. त्याच्यामुळे हा मोठा ग्लास आहे. याच्यापेक्षा जरी छोटा ग्लास घेतला तुम्ही चालेल. तारक मंत्र म्हणत असताना तुम्हाला हा देवासमोर ठेवायचा आहे आणि त्याच्यानंतर तारक मंत्र म्हणायला सुरुवात करायचं आहे. जर तुमच्याकडे माळ असेल तर तुम्ही माळेवरती म्हणू शकता. 11 माळी तुम्हाला तारक मंत्र म्हणायचं आहे. रोज नित्य सेवा 11 माळी तुम्हाला तारक मंत्र म्हणायचं आहे. ज्यावेळी तुम्ही तारक मंत्र म्हणायला चालू करता त्यावेळी डोळे बंद करायचे आहेत. स्वामींची जी प्रतिमा आहे, स्वामींची जी मूर्ती आहे ती तुमच्या डोळ्यांसमोर तुम्हाला आणायची आहे. तुमच्या मनामध्ये ती मनामध्ये साठवून ठेवायची आहे आणि तुम्हाला तारक मंत्राची जी सेवा आहे ती चालू करायची आहे. आता सेवा करत असताना पहिली माळ, दुसरी माळ किंवा 3-4 माळी जपेपर्यंत तुमचं मन इकडे तिकडे भरकटत असतं. मनच केंद्रित होत नाही. मनामध्ये असंख्य गोष्टींचे विचार येतात.
म्हणजे ज्या गोष्टींचा विचार आपण त्यावेळी करत नसतो, पाठीमागे घडून गेलेले असतात किंवा भविष्यात येणार असतात, त्या गोष्टींचाही विचार आपल्याला त्यावेळी यायला चालू होतो. असे अनेक प्रश्न असतात जे मनामध्ये उद्भवतात आणि सेवा तर चालू असते पण त्याच्यावरती आपलं लक्षच नसतं, असं होत असतं. तर तुम्हाला हे अडचणी येतात कारण जी नकारात्मकता असते, जी तुमच्या मनामध्ये नकारात्मकता असते किंवा जी तुमच्या घरामध्ये नकारात्मकता असते, ती तुम्हाला ही सेवा पूर्ण करू देत नसते. ही सेवा करत असताना तुमचं लक्ष केंद्रित त्याच्यावरती, मग तुमचं मन जे असतं त्या अशा विचारांमध्ये गुरफटत गेलेलं असतं. पण जेव्हा तुमचा या सेवेमध्ये 1 दिवस जाईल, 2 दिवस जाईल, 3 दिवस जाईल, असे दिवस जात राहतील आणि 4-5 माळींपर्यंत काही फरक नाही वाटणार, काही जाणवणार नाही. पण 6वी किंवा 7वी माळ तुम्ही जपायला चालू करता, त्या वेळेनंतर तुम्हाला फरक जाणवायला चालू होईल, तुमचं लक्ष केंद्रित होईल आणि स्वामी समर्थ महाराजांशिवाय तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर काहीच दिसणार नाही. आणि ही सेवा तुम्हाला 1 दिवस करायची आहे का नाही, तुम्हाला संकल्प करायचा आहे, तुम्हाला किती दिवस ही सेवा करायची आहे त्या, आणि तेवढे दिवस तुम्हाला ही संकल्पयुक्त सेवा करायची आहे. तुम्ही आता ही सेवा कधी करू शकतो आपण, तर सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती सेवा केलेली अतिशय उत्तम. कारण पूर्ण ब्रह्मांडामध्ये पूर्ण सात्विक लहरी असतात, यावेळी पूर्ण सकारात्मक वातावरण असतं आणि या वेळात जी केलेली तुमची सेवा असते ती डायरेक्ट तुमची स्वामी चरणी अर्पण होत असते, स्वामींपर्यंत पोहोचत असते. जर कोणाला शक्यच नाही एवढ्या लवकर उठून सेवा करायला, तर त्यांनी प्रदोष काळात म्हणजे संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेला जरी ही सेवा केली तरी सुद्धा चालत असते. पण तुम्ही सेवा करत असताना मनोभावे सेवा करावी, पूर्ण भक्तिभावाने श्रद्धेने ही सेवा करावी आणि पूर्ण स्वामी चरणी अर्पण होऊन पूर्ण नतमस्तक स्वामींच्या चरणावरती होऊन तुम्हाला ही सेवा करायची आहे. ह्याचा 100% रिझल्ट तुम्हाला मिळणारच. महाराजांचं प्रत्यक्ष तुम्हाला दर्शन घडेल. ही सेवा करत असताना तुम्हाला अनुभूती येईल, प्रचिती येईल. ही जी सेवा करत असता, जेव्हा तुम्ही या सेवेमध्ये मनापासून स्वतःला अर्पण केलेलं असतं, मनापासून तुम्ही याच्यामध्ये लीन झालेलं असता, त्यावेळी तुम्हाला 100% या गोष्टीची अनुभूती जी आहे ती व्हायला सुरुवात होते. तुमच्या घरातील वातावरण सकारात्मक व्हायला, जे तुमच्या मनातील निगेटिव्हिटी आहे ती पूर्ण बाहेर पडते आणि मन पूर्ण तुमचं सकारात्मक होतं, निगेटिव्ह विचारच करत नाही. तुम्ही पूर्ण त्या दिवसापासून पॉझिटिव्ह व्हायला सुरुवात होते. तर फक्त तुम्हाला या गोष्टीची जी काळजी आहे ती घ्यायची आहे की तुमची सेवा जी आहे ती मनापासून घडली पाहिजे. करायची म्हणून फक्त सेवा करायची नाही. तर आणि ज्यावेळी तुमचा तारक मंत्राचा 11 वेळा जाप करून होईल, 11 वेळा तुमची ती सेवा पूर्ण होईल, त्यावेळी जे स्वामींसमोर ठेवलेलं पाणी आहे ते तीर्थ बनलेलं असतं. ते पाणी हे साधारण पाणी राहिलेलं नसतं, ते एक अभिमंत्रित म्हणजे तारक मंत्राचं तीर्थ बनलेलं असतं. तर ते तुम्हाला काय करायचं आहे, ते तुम्ही थोडंसं ग्रहण करायचं आहे, घरातील सर्वांना थोडं थोडं द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर उरलेलं जे थोडं आहे ते घरात त्याचं प्रोक्षण करायचं, म्हणजे शिंपडायचं आहे. घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये ते तुम्हाला शिंपडून घ्यायचं आहे. असं रोजचं म्हणजे तुमच्या जोपर्यंत तुमची ही सेवा चालू आहे तोपर्यंत रोज तुम्हाला हा दिनक्रम जो आहे तो चालू ठेवायचा आहे. तुम्हाला याच्यातून जे तुमची दुःख आहेत, तुमचे जे संकट आहेत त्याच्यावरती 100% मार्ग मिळणार. तर तारक मंत्राची जी सेवा आहे ती अशा पद्धतीने तुम्हाला संकल्पयुक्त करायची आहे. तर ही सेवा पूर्ण झाल्यानंतर तुम्ही तुमच्या आवडीने म्हणजे स्वामींना कोणताही नैवेद्य करू शकता किंवा जरी तुम्ही एखादा मुलगा किंवा 5 मुलं जरी घरामध्ये जेवायला घातली तरी सुद्धा चालतं. किंवा जर स्वामींना नैवेद्य दाखवून बाहेर 4 श्वानांना आणि 1 गाईला तुम्ही नैवेद्य दिला तरी सुद्धा ती सेवा खूप होते. तुम्ही त्याच्यामध्ये दान करू शकता तुमच्या इच्छेने. तुम्हाला ज्या गोष्टी करायच्यात, तुमची इच्छा महत्त्वाची असते. या गोष्टीमध्ये कोणी जबरदस्ती करून ही सेवा होत नसते. तुम्ही जेव्हा मनापासून ही सेवा करत असता तेव्हाच त्याची पुण्यप्राप्ती आणि फलश्रुती तुम्हाला होत असते. तर तशी तुम्हाला सेवा करायची आहे. गुरुचरित्राचं पारायण नाही जमत आहे, राहू द्या. स्वामी चरित्र सारामृत नाही जमत आहे, राहू द्या. पण ही तारक मंत्राची कमी वेळातली पण अतिशय प्रभावी सेवा तुम्हाला करायची आहे. ही सेवा केल्याने तुमच्या आयुष्यातील सगळी दुःख तर संपतीलच, पण तुम्हाला जे काही अडथळे येतात त्याच्यामधून मार्ग जे आहेत ते मिळत जातील. तर आजच्या पुरतं एवढंच. भेटूया अशाच एका माहितीपूर्ण नवीन दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त.